आदिवासींच्या न्याय हक्काकडे दुर्लक्ष. पूर्णा तहसील कार्यालयावर आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचा जाहीर निषेध. राज्याच्या अनुसूचित जमातीत समाविष्ट असलेल्या महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी, ढोर कोळी या जमातींच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दुजाभाव केल्याचा आरोप करत आदिवासी महादेव कोळी समाज बांधवाच्या वतीने पूर्णा तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आलंय. सरकारला आणि आपल्या आदिवासी मंत्र्याला मी मोर्चामध्ये सांगलेलंच होतं की मी एकटी नारी आहे म्हणून तुमच्या पोलीस प्रशासनानं बळाचा उपयोग केला. पण मी तुम्हाला तिथं मी वॉर्निंग दिली होती की हे बघा एक महिला झाली तर काय झालं, पण एक महिलाने पहा हे बघा 100 महिला मी जागृत केल्या आणि येत्या काळामध्ये तुम्हाला सांगते ह्या 100 महिला मी लाखोच्या संख्येने घेऊन येणार आहे. जर आम्हाला तुम्ही ह्या गोष्टीवर जर आता तुम्ही आमची बैठक लावली आणि नाही जर विचार केला आमच्या लेकराबाळांचा आणि आमच्या आरक्षणाचा, तुम्हाला एवढा इशारा देते की ह्या लाडक्या बहिणी ह्या चिंगारी म्हणून तिथं तुमच्या आझाद मैदानामध्ये चिंगारी नाही तरी जाळ मी लावील आणि आग लावील त्या मुंबईमध्ये. आणि ही एवढी वॉर्निंग देते सरकारला आणि जास्तीत जास्त दक्षता घ्यावी. कारण आम्ही आज फक्त तहसीलमध्ये हे आणि तेव्हा मी चांगलं होतं फक्त ते ट्रेलर होता, पिक्चर पाहायचा तर मुंबईला दाखवल. आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगते तुम्ही म्हणलेले आहात की लाडक्या बहिणीला जे मागतील ते देतील. आम्ही तुम्हाला खरं सांगते भावासारखं की आता आम्ही बहिणी म्हणतो तर आमच्या लेकरा बाळासाठी तुम्ही आरक्षण देऊन टाका. कारण या बहिणीला तुम्ही एवढं बी जागे करू नका की त्या अग्नीसारख्या तुम्हाला म्हणजे शिवीगाळ करतील या काही करतील. मला असं वाटत नाही की मी माझ्या भावाला काही बोलावं, मला असं वाटत नाही वाईट मी काहीतरी बोलावं, पण तुम्ही वाईट बोलून घेऊ बी नका. एका बहिणीची तुम्हाला एक विनंती आहे, विनंतीच करत आहे. पण जेव्हा तुम्ही आता मुंबईपर्यंत जर आम्हाला आणसाल तर ह्या बहीण आदिवासी महादेव कोळी बहीण आणि इतर माझ्या बहिणी तर तुम्हाला सांगते ज्या भाषेत तुम्हाला बोलायचं ती भाषा तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. हे पण तुम्ही दक्षता घ्यावी. आणि जर आमच्याकडून जर चुकी झाली तर मी तुम्हाला ते माफी मागते. मग राग नाही धरायचा की बहिणी मी 1,500 द्यायलो आणि मला माझ्या परत बहिणी अशा का बोलायल्या. कारण तुमचा 1,500 आम्हाला नको. आम्हाला आमच्या लेकरासाठी आरक्षण पाहिजे आणि आम्ही कोणाच्या ताटातलं घेत नाही आहे. आमच्या लेकराचं पहिलंच ऑलरेडी आहे, आम्हाला ते देऊन टाकावे. कारण आमचे लेकरं बाळं लोकांच्या मजुरीनं पळत आहेत, आमच्या बायका लोकांच्या मजुरीनं पळत आहे. आम्ही आता ठरवलंय आम्ही मजुरी केली पण आमच्या लेकरा बाळांना लोकांची मजुरी करू देणार नाही, आम्ही लोकांची चाकरी करू देणार नाही. कारण आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे कलममध्ये खूप काही ताकद आहे आणि त्यांना आम्ही कलम देणार आणि त्यांच्या कलमानुसार त्यांना चालवणार आणि त्यांना त्यांचे आरक्षण त्यांना देणार. क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित राज्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी जमातीचा 10 डिसेंबर 2025 रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा होता. मोर्चा जवळपास 10,000च्या वर बांधव ह्या मोर्चामध्ये सहभागी होते. पण मोर्चाचं निवेदन स्वीकारायला राज्य शासनाचा कोणी प्रतिनिधी आला नाही. उलट आम्ही निवेदन देऊन मंत्रालयामध्ये गेलो, विधिमंडळामध्ये गेलो, बावनकुळे साहेबांकडे भेट झाली आणि त्यांनी 13 तारखेला बैठक लावली. परंतु आमच्या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत आमची बैठक लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर उठणार नाही. आणि मग 11 तारखेपासून आमचे शेकडो बांधव आणि भगिनी या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाच्या समोर जो यशवंत स्टेडियम आहे त्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं. परंतु उपोषणार्थीची एकही प्रतिनिधी भेट घ्यायला आला नाही आणि आदिवासी मंत्री यांनी ह्याची दखल घेतली नाही. उलट 12 तारखेला आदिवासी विकास परिषदेचा मोर्चा होता. जो मोर्चा आदिवासी मंत्र्यांनी त्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावलं तो मोर्चा स्थगित केला. परंतु आमच्या बाबतीमध्ये दुजाभाव केला आणि 13 तारखेला आमच्या समाजबांधवांनी काहींनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला, स्टेडियमवर चढले, त्यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांनी आम्हाला पकडलं, धरपकड केली आणि आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही 14 तारखेला गेलो, मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली नाही. मुख्यमंत्र्यांचे सहसचिवालय जे आहे सहसंचालिका आशा पठाण मॅडम यांच्यासुद्धा आमची चर्चा झाली. अशोक उईके यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं परंतु त्यांनी सविस्तर चर्चा केली नाही. अधिकृत अजेंड्यावर घेऊन राज्यातल्या महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी जमातीचा प्रश्न सोडवावा. पूर्ण्याहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा. Thanks for watching Ekmat Digital.